नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीमध्ये. तर नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीमधील शिपाई पदाची परीक्षा संपली आणि आता सर्वजण वाट बघते ती म्हणजे रिझल्टची आणि कट ऑफची. तर रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ तयार केलेला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. दुसरं म्हणजे असं की काही जण म्हणताय की कट ऑफ किती लागेल, जागा ज्या आहेत त्या 200+ आहेत. पण पहा मित्रांनो, नेमक्या जागा 200+ आहेत का, त्या सर्व जागा तुमच्यासाठी आहेत का, त्याबद्दल आपण डिस्कशन करूया. त्यासोबतच आपण यामध्ये एक पोल सुद्धा घेतला होता, की विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत, किती प्रश्न बरोबर येऊ शकतात. तर तो पोल सुद्धा तुम्हाला मी दाखवतो आणि या सर्व गोष्टींचा म्हणजे परीक्षेची काठिण्य पातळी विचारात घेऊन एक अंदाजित कट ऑफ काय असू शकतो त्याचं आपण डिस्कशन करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा आलेले असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती, नवीन अपडेट आणि त्यासोबतच नवीन जाहिराती तुमच्याकडून मिस होणार नाहीत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण टेलिग्रामवर पोल घेतला होता आणि यामध्ये 540 विद्यार्थ्यांनी वोट केलेला आहे. आता सर्वजण खरंच सांगतात असं नाही. पोलच्या आधारावर आपण पूर्ण पोलला ग्राह्य धरू शकत नाही. त्यामुळे हा जो पोल आहे तो टेलिग्रामवर टाकलेला होता. तुम्हीही याला जॉइन होऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. त्या लिंकवरून तुम्ही जॉइन व्हा. म्हणजे ज्या काही छोट्या-मोठ्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामवर प्राप्त होतील. तर इथे आपण एकूण 540 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. यामध्ये विचारलेला होता प्रश्न, की अंदाजे तुमचे किती प्रश्न बरोबर येतील? म्हणजे ज्या विद्यार्थ्याने पेपर दिलाय, त्याला असं वाटतं, की माझे इतके प्रश्न बरोबर येऊ शकतात. त्या संदर्भात हा पोल होता. इथे आपण 50 ते 60 प्रश्न अगोदर टाकले होते पर्यायामध्ये. तर 15% विद्यार्थ्यांनी त्याची निवड केलेली आहे. नंतर 60 ते 70 दरम्यान आपल्याला 22% विद्यार्थी दिसतात. 70 ते 80 मध्ये 29% म्हणजे 30च्या जवळपास आणि 80 ते 90 23च्या जवळपास. म्हणजे विचार जर आपण केला, तर 70 ते 90 या कॅटेगरीमध्ये आमचे प्रश्न बरोबर येऊ शकतात, असं म्हणणारे विद्यार्थी हे 50% पेक्षा जास्त आहेत. आणि सर्वात शेवटी जर आपण 90+ पाहिलं, तर 11% म्हणजे 10%च्या जवळपास विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा जास्त प्रश्न आमचे बरोबर येतील, असं सुद्धा सांगितलं. आता हा झाला पोलचा प्रश्न. आपण जाऊया आता जागेवर. कारण की आपल्याला काय पाहायचं आहे, की नेमकं आमच्यासाठी जागा किती आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कळालं पाहिजे, की मी ज्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेला आहे, मी ज्या प्रवर्गातून फॉर्म भरलेला आहे, माझ्यासाठी जागा किती आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 284 एकूण जागा आहेत. किती जागा आपण बघतो जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा, जे काही जुने विद्यार्थी असतील त्यांना माहीत आहे जागेची विभागणी कशी असते. मात्र ज्यांनी पहिल्यांदा फॉर्म भरलाय किंवा ज्यांनी सरळ सेवा पहिल्यांदा दिली आहे आणि फॉर्म ह्या 284 जागा पाहून भरलेला आहे, त्यांच्यासाठी इथे जागेची विभागणी होत असते. तुम्ही ज्या प्रवर्गातून अर्ज भरलाय त्यातच तुमची निवड होईल. अन्यथा ओपनमधून तुमची निवड होऊ शकते. म्हणजे तुमच्यासाठी 2 कॅटेगरी ओपन आहेत. एक आहे ओपन, जी सर्वांसाठी आहे. तिथे कोणत्याही कॅटेगरीतल्या विद्यार्थ्याची निवड होऊ शकते आणि दुसरं म्हणजे ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलं स्पेसिफिक कॅटेगरी. तर 2 कॅटेगरीच्या जागा तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. एक आहे ओपनच्या जागा 91 आणि फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला असेल, तर ह्या 62 अशा एकूण तुमच्याकडे म्हणजे 91 आणि 62 तर 153 जागा अवेलेबल आहेत. किती? 153 जागा तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. 91 ओपनच्या आणि ओबीसीच्या 62 हे फॉर एक्झाम्पलसाठी आपण धरतोय. पण महत्त्वाची बाब अशी आहे, की काही जण म्हणतील 91 जागा ओपनच्या आहेत, तर 91 जागेवर ओपन विद्यार्थ्यांची निवड होऊ शकते, जे सर्वसाधारण आहे. तसं नाही. यामध्ये माजी सैनिक, महिला, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्पोर्ट पर्सन यांच्या जागेची जर विभागणी केली, तर सर्वसाधारणसाठी अत्यंत कमी जागा उरतात. त्याचीच विभागणी जाहिरातीमध्ये त्यांनी दिली होती. ती आपण एकदा पाहूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अनुसूचित जाती अगोदर दिलेली आहे. म्हणजे एस-सी कॅटेगरी जर आपण पाहिलं, तर 29 एकूण जागा आहेत. किती जागा आहेत? 29 आणि विद्यार्थ्यांनी 29 जागा म्हणून फॉर्म भरलेला असेल. इथे पण प्रश्न कसा आहे, या 29 मधील जागा महिला, माजी सैनिक, दिव्यांग, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन आणि अनाथ यासाठी त्यापैकी काही जागा राखीव आहेत. किती जागा राखीव आहेत? तर टोटल 19 जागा ह्या इतर प्रवर्गासाठी राखीव आहे, ज्याला आपण समांतर आरक्षण असं म्हणतो. म्हणून एस-सी कॅटेगरीसाठी जागा आहेत 29. मात्र त्यापैकी 19 जागा ह्या महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे जे आहेत समांतर आरक्षणामधले त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. आता असा विद्यार्थी की जो सर्वसाधारण आहे त्याच्यासाठी जागा किती आहेत? तर फक्त 10 जागा त्या विद्यार्थ्यासाठी आहे. आता ही टक्केवारी आहे आरक्षणाची ऑलरेडी ते फिक्स झालेलं आहे. महिलांसाठी 30% आरक्षण आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी 9 जागा राखीव आहेत. अशाच पद्धतीने माजी सैनिक, दिव्यांग, प्रावीण्यप्राप्त खेळाडू कारण की त्यांनाही तिथे संधी मिळाली पाहिजे. त्यानुसार त्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. पण जागेची आपण विभागणी पाहिली, काही-काही विद्यार्थी फक्त एकूण जागा बघतात 284 तर 284 मध्ये जरी तुम्ही आले, तरी तुमची निवड होईल याची शाश्वती नाही. कारण की इथे जागेची विभागणी पहा,
ह्या समांतर आरक्षणाच्या जागा जर आपण सोडल्या तर त्या आहेत 19 आणि एससी कॅटेगरीसाठी बोलतोय आणि सर्वसाधारणसाठी जागा आहेत 10. म्हणजे एससी कॅटेगरीचे जे उमेदवार असतील त्यांनी एक तर ओपनच्या जागा किती आहेत? ओपनच्या जागा आपल्याला खाली दिसतील. इथे पहा खुला हा आहे सर्वांसाठी खुला. इथे आहे टोटल जागा 91 आणि यापैकी 29 जागा ह्या सर्वसाधारण कॅन्डिडेटसाठी आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी जर सर्वसाधारणमध्ये मोडत असेल तर सुरुवातीच्या ओपनच्या 29 जागा आणि म्हणजे सुरुवातीच्या 29 जागा आणि एससी कॅटेगरीमधून जर त्याने फॉर्म भरलेला असेल तर ह्या 10 जागा अशा एकूण 39 जागा त्याच्यासाठी अवेलेबल आहेत. म्हणून जर एससी कॅटेगरीमधून तुम्ही फॉर्म भरला असेल, ओपनच्या जर 29 जागा पकडल्या आणि तुमच्या 10 जागा पकडल्या सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी बोलतोय मी, तर 39वी रँक तुमची येणं गरजेचं आहे एससी कॅटेगरीमधून. ओपनमध्ये जर तुम्ही आले टॉपला तर हरकतच नाही. 29 मध्ये जर आले तर 100% तुमची निवड ओपनमधून होऊन जाईल. पण त्यानंतर जागा किती उरल्या? 10. म्हणून तुम्हाला येणं कितीवर गरजेचं आहे? 39 वर एससी कॅटेगरीमधून बोलतोय हा, सर्वसाधारणमधून नाही. एससी कॅटेगरीचा विचार करता एससी कॅन्डिडेटचा फक्त जर आपण विचार केला तर 39व्या विद्यार्थ्यापर्यंत जो काही एससी स्पेशल कॅटेगरी वाईज मेरिट आहे तिथे 39वी रँक तुम्हाला प्राप्त करावी लागेल जर तुमची निवड व्हायची असेल तर. आता तुम्हाला समजलं असेल की नेमकं तुमच्यासाठी जागा किती आहेत. ज्या काही महिला आहेत तेही ती या ठिकाणी पाहू शकता. महिलांसाठी किती जागा राखीव आहेत, माजी सैनिक वगैरे जे काही आहेत त्यांनी हा तक्ता व्यवस्थितरित्या पहा आणि जे समांतर आरक्षणाचा लाभ घेत नाही त्यांच्यासाठी या सर्वसाधारणच्या जागा तुम्ही पाहू शकता. आता जागेची कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. याबाबत यापूर्वी आपण व्हिडिओ तयार केला होता, पण तरीही काही विद्यार्थ्यांची कन्फ्युजन असते म्हणूनच आपण याबाबत बोललोय. आता जाऊया आपण कॉम्पिटिशनकडे की पेपर कसा होता, कॉम्पिटिशन कशी होती. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही स्पर्धा पाहिली तर एससी प्रवर्गासाठी अर्ज आलेले आहेत 28,549. आता एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय का? म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय पण परीक्षा दिली का? तर नाही. इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही. त्यापैकी काही विद्यार्थी हे अब्सेंट असू शकतात. म्हणजे इथे जर तुम्ही 3,000 विद्यार्थी गैरहजर धरले तरी देखील 25,000 विद्यार्थ्यांनी जवळपास परीक्षा दिली असं आपण ग्राह्य धरू शकतो. इथे आता एका जागेसाठी उमेदवार किती आहेत? 984. त्यातही आता ह्या कोणत्या जागा आहेत? ह्या ज्या आपण एकूण जागा पाहिल्या त्या, पण मात्र त्यापैकी म्हणजे ज्या तुम्ही एकूण जागा पाहिल्या होत्या रिक्त जागा एससीच्या त्या आहेत. इथे मात्र महिला, माजी सैनिक हे जे आहे उमेदवार हे यांचे अर्ज किती आले, त्यांच्या ज्या जागा आहेत त्याला अनुपात किती आहे त्याची आपल्याकडे माहिती नाही. इथे फक्त कॅटेगरी वाईज किती अर्ज आले त्याची माहिती त्यांनी सांगितली. मात्र समांतर आरक्षणामधून किती अर्ज आले त्याची माहिती सांगितलेली नाही. म्हणून जर आपण स्पर्धा पाहिली तर साधारणतः जवळपास 984 म्हणजे 1000 जरी पकडलं तुम्ही तरी चालणार आहे. कारण की समांतर आरक्षणाचा विचार केला तर 1000 विद्यार्थी एका जागेसाठी अशी स्पर्धा आहे. 1000 विद्यार्थी एका जागेसाठी इथं लढतोय असं आपल्याला दिसते. त्यानंतर पहा एसटी कॅटेगरी जर पाहिलं आपण तर 9,164 अर्ज आलेले आहेत. अर्जांची संख्या आणि किती उमेदवार एका जागेसाठी आहेत? 705 उमेदवार एका जागेसाठी मैदानात आहे. इथे मात्र जेवढ्या उमेदवारांनी अर्ज भरलाय तेवढे आलेले नसतील, काही गैरहजर सुद्धा असतील. त्यानंतर विजयी जर आपण पाहिलं तर 5,000 अर्ज आलेले आहेत. 737 उमेदवार. एनटीबीसाठी एकही फॉर्म आलेला नाही. त्याचं रिझन असं की त्याच्यासाठी जागा नव्हती. पण ओपनच्या जागेसाठी उमेदवार जो आहे त्याने जर फॉर्म भरलेला असेल तर ओपनमधून त्याची निवड होऊ शकते. नंतर पहा एनटीसी 6,911 628 उमेदवार मैदानात आहेत. एनटीडी 3,886 388 उमेदवार मैदानात आहेत. एसबीसी 2,464 492 उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे एका जागेसाठी. नंतर एससीबीसी 7,974 285 अर्जदार या ठिकाणी मैदानात आहेत. ओबीसीसाठी 31,547 अर्ज आणि इथे 509 उमेदवार मैदानात आहेत. सर्वात कमी उमेदवार जर आपण पाहिले तर EWS 2,761 अर्ज आहेत. 99 उमेदवार एका जागेसाठी इथे मैदानात आहेत. आता महत्त्वाची बाब अशी की काही जण म्हणताय की EWSचा कट ऑफ हा ओपनच्या जवळपास लागेल किंवा ओबीसीच्या मध्यस्थी लागेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मागील ज्या काही 2-3 भरत्या गेलेल्या आहेत त्याचं जर ॲनालिसिस केलं तर असं लक्षात येऊ शकते की हा जो EWS कॅटेगरीचा कट ऑफ आहे हा कदाचित एससी कॅटेगरीपेक्षाही कमी जाण्याची शक्यता आहे. हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. कारण की हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. जे मी ॲनालिसिस केलेलं आहे त्याच्या बेसिसवर मी सांगतोय. तुम्ही याच्याशी सहमत असाल असं नाही. तुमचं मत याही पेक्षा वेगळं असू शकते. तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला काय वाटतं. पण मला असं वाटत आहे की EWS कॅटेगरीचा कट ऑफ हा एससीपेक्षा, आता एससीपेक्षा म्हटलं म्हणजे ओपनपेक्षा, त्यानंतर ओबीसीपेक्षा, त्यानंतर एससीबीसीपेक्षा, त्यानंतर एसबीसीपेक्षा या सर्व कॅटेगरीपेक्षा EWSचा जो कट ऑफ आहे तो कमी लागू शकतो आणि याच्यापेक्षा कमी लागेल फक्त तो म्हणजे एकमेव कॅटेगरी एसटी. म्हणजे सर्वात कमी कट ऑफ लागणार आहे एसटीचा आणि त्यानंतर कट ऑफ राहणार आहे EWSचा आणि मग त्याच्यावरती सर्व कट ऑफ लागतील असं मला वाटतं. त्यानंतर पहा आता आपण इथे खाली पाहू शकता तुम्ही की यावरून एससी, एसटी, VJNT आणि NTC प्रवर्गात स्पर्धा किती आहे याची कल्पना तुम्हाला या चार्टवरून येऊ शकते. याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. किती फॉर्म आले आणि किती जागेसाठी किती उमेदवार आहेत.
नंतर पहा मित्रांनो, आता आहे पेपर, की तुमचा पेपर कसा होता. ज्यांना कट ऑफ पाहायचा असेल त्यांनी व्हिडिओ समोर घेतला तरी काही हरकत नाही. व्हिडिओच्या शेवटी आपण कट ऑफ सांगितलेलाच आहे. पण काही बाबी स्पष्ट करणं गरजेचे असतात. जसं की 90 मार्क्स. महाराष्ट्र शासनाचा जी-आर आहे. तुम्हाला किमान 200 पैकी 90 गुण म्हणजे 100 पैकी 45% गुण मिळवणं कंपल्सरी आहे. तरच तुमची निवड केली जाऊ शकते. इथे सुद्धा तीच बाब लागू असणार आहे. म्हणून लक्षात ठेवा 90 पेक्षा जास्त गुण तुम्हाला मिळवावे लागतील. अन्यथा जागा रिक्त जातील पण तुमची निवड होणार नाही. आता पहा पेपर कसा होता. तर प्रश्नांची संख्या होती 100. 200 गुण त्याला होते म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. 120 मिनिटांचा कालावधी होता. निगेटिव्ह मार्किंग नव्हती. त्यामुळे जवळपास सर्वांनी सर्व अटेम्प्ट केलेले आहे. फक्त काही विद्यार्थी असे आहेत, की त्यांनी अटेम्प्ट केले नाही आणि त्याचं रिझन आहे टाईम. जो मॅथ रिझनिंगचा टाईम होता तो त्यांना पुरला नाही आणि प्रश्न सोडवता कधी जो टाईम त्यांचा संपला आणि पेपर सबमिट झाला हे त्यांनाच कळलंच नाही. नंतर पहा मराठीबद्दल जर बोलायचं झालं तर मराठीमध्ये सोपं टाईपचं मराठी होतं. अनेकांनी जवळपास पूर्ण मार्क्स मिळवले असतील. असं नाही 1-2 प्रश्न, 3 प्रश्न चुकूही शकतात. पण जे 25च्या 25 प्रश्न आहेत, जो तो विद्यार्थी ज्याला त्याला असं वाटत आहे, की मी जवळपास 25च्या 25 प्रश्न सोडवलेले आहेत आणि 25 बरोबर येण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यापैकी 1-2 चुकतील त्यात वाद नाहीये. पण जवळपास विद्यार्थी म्हणतात, की सोपं होतं आणि आम्ही आउट ऑफ मार्क यामध्ये मिळवले. नंतर पहा इंग्रजी व्याकरण. इंग्रजी व्याकरण कसं होतं? सोपं ते मध्यम स्वरूपाचं. इतके किचकट स्वरूपाचे त्यामध्ये शब्द नव्हते. पण तरी देखील ते पॅसेज वगैरे जो आहे त्यामध्ये तुम्हाला तो वाचण्यात वेळ जाऊ शकतो आणि थोडं विचार करण्यासारखं देखील प्रश्न आहे. स्पेलिंग मिस्टेक झालं, एरर झालं, तिथे आपला थोडंफार गडबड होण्याची शक्यता आहे. सेंटेन्स अरेंजमेंट जे झालं, काही प्रश्न होते, मध्यम स्वरूपाचे होते, काही सोप्या स्वरूपाचे होते. जास्त कठीण स्वरूपाचं इंग्रजी नव्हतं, तरी मात्र थोडा विचार इथे करावा लागत होता. नंतर पहा सामान्य ज्ञान जर आपण पाहिलं, तर सामान्य ज्ञान सुद्धा सोपं म्हणजे ईझी टू मॉडरेट स्वरूपाचं होतं. चालू घडामोडी आणि तसेच स्टॅटिक्स दोन्ही देखील पार्ट यामध्ये होते. जो काही स्टॅटिक जी आहे ते सुद्धा होतं. चालू घडामोडी सुद्धा विचारण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जसे आपले राज्यपाल झालं, एखादा मंत्री झालं, एखादा जो आपला सध्याचा एखादा व्यक्ती आहे त्याची निवड झालेली असेल लेटेस्टमध्ये म्हणजे नियुक्ती, त्यावर प्रश्न आलेला होता आणि जे खेळ वगैरे झालेले आहेत सुरुवातीला त्याच्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आलेले होते. म्हणून आपल्याला स्टॅटिक प्लस चालू घडामोडी असं जी-के आलं होतं सामान्य ज्ञान आणि ते सोपं ते मध्यम स्वरूपाचं होतं. त्यामध्ये मात्र आउट ऑफ मिळवणे तरी शक्य नाही. कारण की 2, 4, 5 प्रश्न असे असतात, की जे प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे कोणाला काय येतं, कोणाला काय येतं, कोणाचा कोणता टॉपिक पक्का असतो, कोणाचा कोणता टॉपिक कच्चा असतो, अशावर डिपेंड ते आहे. सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. हे सुद्धा सोपे आणि मध्यम स्वरूपाचं होतं, पण वेळखाऊ स्वरूपाचं होतं. म्हणजे गणित तुम्ही सोडवू शकता, पण तुम्हाला वेळ लागणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जर एखादं गणित त्यातलं असं दिलं, की जे तुम्ही परीक्षेत सोडवलं नाही, मात्र आता जर दिलं, तर ते तुम्ही शांततेत बसून त्याचं उत्तर काढू शकता. परीक्षेत मात्र काय झालं, वेळ कमी पडला. जवळपास विद्यार्थ्यांचं हे सांगणं होतं, की मराठी आणि इंग्रजी त्यासोबतच जी-केमध्ये आमच्याकडे वेळ उरला होता. इव्हन आम्ही तिथे बसलेलो होतो रिकामं टायमर संपण्याची वाट पाहत. पण गणित आणि बुद्धिमत्ताच्या वेळेस काय झालं, आम्हाला वेळ पुरलाच नाही. गणित सोडवता कधी वेळ निघून गेला, हे मात्र कळालं नाही. यामुळेच अनेकांना सर्व प्रश्न सोडवता आले नाही. काही जणांनी टिक करून टाकले, काही जणांचे प्रश्न राहूनच गेले आणि काही जणांनी सोडवलेही असतील. आता जे शार्प विद्यार्थी आहेत किंवा मॅथ रिझनिंग ज्यांचं पक्का आहे, त्यांनी मात्र हे पूर्ण अटेम्प्ट केले. पण जवळपास विद्यार्थी आपण कॉमन विद्यार्थ्याबद्दल बोलतोय, म्हणूनच जवळपास विद्यार्थ्यांना इथे वेळ लागलेला आपल्याला दिसतो. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वेळ पुरला होता का? ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. एकूण जर आपण पेपर पाहिला, तर हा मध्यम स्वरूपाचा होता. पण गणित व बुद्धिमत्ता विभागात वेळ लागल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे गुण अपेक्षेपेक्षा कमी राहिले. म्हणजे काही विद्यार्थ्यांना असं वाटतं, की आम्ही 90च्या जवळपास गेलो असतो. पण गणित आणि बुद्धिमत्तामध्ये वेळ लागला म्हणूनच त्यांचा स्कोर हा 80 किंवा 85च्या आसपास राहण्याची शक्यता आहे. आता पहा, आता सर्वात महत्त्वाचा पॉइंट, की एक्स्पेक्टेड कट ऑफ काय आहे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. जो काही मी विद्यार्थ्यांकडून एनालिसिस केलं, की काय किंवा काही विद्यार्थ्यांचे प्रश्न विचारले, मागील गेल्या काही परीक्षा आहेत, त्यामध्ये जर आपण कट ऑफ पाहिले आणि स्पर्धा जर पाहिली, तर कट ऑफ हा इथे दिल्याप्रमाणे लागू शकतो. हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. तुम्ही याच्याशी सहमत असाल असं नाही. काही जणांना वाटेल, की हा कट ऑफ जास्त आहे, काही जणांना वाटेल हा कट ऑफ कमी आहे. हा विदाऊट नॉर्मलायझेशन मी बोलत आहे. नॉर्मलायझेशनमध्ये काय होईल हे आपल्याला तर समजणार नाही, कारण की आन्सर शीट आपली येत नाही. त्यामुळे सरळ रिझल्ट लागणार आहे. म्हणूनच रिझल्टमध्ये आता नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे मार्क्स कमी होतात की वाढतात, त्यावर सुद्धा जो प्रभाव आहे, तो रिझल्टवर प्रभाव तुमचा करू शकतो. पण इथे मात्र ओपनचा कट ऑफ हा 180 राहण्याची शक्यता आहे. काही जण म्हणतील, की हा कट ऑफ खूप झाला. पण पहा मित्रांनो, या ठिकाणी पेपर जो आहे, तो सोपा आणि मध्यम स्वरूपाचा होता. इथे आपल्याला ओपनचे किती विद्यार्थी निवडायचे? फक्त 29. किती निवडायचे आहेत? फक्त 29 जागा ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. एकूण 61 आहे. पण समांतर आरक्षणाची विभागणी जर केली आपण तर 29च्या आसपास जागा आहेत. आता 29 विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रातून 1,00,000 अर्ज आलेले आहेत. 1,19,000 जवळपास. तर त्यापैकी आपण वरचे सोडून देऊ कारण की अब्सेंट राहिलेले असतील. तर 1,00,000 विद्यार्थ्यांमधून असे आपल्याला 30 विद्यार्थी सुद्धा मिळणार नाहीत का, की जे 90 प्लस प्रश्न बरोबर मारून आलेले असतील? कदाचित 80-85 प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याचे बरोबर येऊ शकतात. किती? 80 ते 85 प्रश्न.
एखाद्या विद्यार्थ्याचे बरोबर येऊ शकतात आणि प्लस त्याने जे इतर अटेम्प्ट करून ठेवलेले असतील त्यापैकी जर 5-7 प्रश्न आणखी बरोबर आले तर 90 प्लस विद्यार्थी हा जाऊ शकतो आणि 90 प्लस जाण्यासारखा हा पेपरही होता. पण कोणासाठी? ज्याचा अभ्यास प्रॉपर आहे त्याच विद्यार्थ्यासाठी. ज्याने पहिल्यांदा फॉर्म भरलाय, जो इतर परीक्षा देतो आणि इकडे आलाय, त्यांच्यासाठी मात्र हे थोडं कठीण स्वरूपाचं वाटू शकतं. आणि जर सत्य परिस्थिती आपण पाहिली तर गेले काही कट ऑफ तुम्ही पहा, मग तो तलाठीचा असो, वनरक्षकचा असो, मागे BMCचा असो, त्यामध्ये नॉर्मलायझेशन जरी झालेलं असलं तरी विद्यार्थ्यांनी मार्क्स घेतले. आता इव्हन जे महिला व बालविकासचे पेपर झालेले आहेत त्याचंही तुम्ही पाहू शकता की तिथेही विद्यार्थ्यांनी मार्क्स घेतले. आणि जो आदिवासी विभागाचा पेपर झाला तिथे मात्र 170 वर विद्यार्थी गेलेले आहेत. किती? 170. म्हणजे जो पेपर हा मॉडरेट टू हार्ड म्हणजे मध्यम ते कठीण स्वरूपाचा होता, तिथे विद्यार्थी जर 160 आणि 170 मार्क्स घेत आहेत तर 180 मार्क्स मिळवणं एवढं तरी कठीण या पेपरात वाटत आपल्याला नाही. हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे मेन्शन करू शकता. रिझल्ट हा काही दिवसांनी लागणारच आहे. कधी लागेल ते सुद्धा ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर ओपनचा 180 जवळपास राहू शकतो. हे सर्वसाधारणसाठी मेलसाठी आपण बोलतोय. फिमेल जर तुम्ही असाल तर यापेक्षा 10 गुण कमी पकडू शकता. म्हणजे फिमेल जर असाल तर ओपनचा 170च्या आसपास तुम्ही कट ऑफ पकडू शकता. आणि त्यामध्येही जर तुम्ही माजी सैनिक वगैरे जर असाल म्हणजे समांतर आरक्षणाचा इतर आरक्षणाचा लाभ घेता, स्पोर्ट पर्सन असो, प्रकल्पग्रस्त असो, भूकंपग्रस्त असो, तर त्यांचा कट ऑफ याच्यापेक्षाही कमी जाऊ शकतो. तो आपण एक्सपेक्ट करू शकत नाही. किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय ते आपल्याकडे माहिती उपलब्ध नाही, त्यामुळेच आपण तो सांगू शकत नाही. इव्हन कट ऑफ हा 100च्या आसपास सुद्धा जाऊ शकतो काही प्रवर्गाचा समांतर आरक्षणामध्ये. म्हणून त्याच्याबद्दल आपण बोलणार नाही आहोत. इथे फक्त मेलचा जर पाहिला तर 180, फिमेल जर पाहिलं तर 10 मार्क्स कमी. त्यानंतर पहा OBC 176, SC 170, ST 160, SC-BC 178च्या जवळपास. मात्र EWS जो आहे तो आता सध्या तरी 150 किंवा त्याच्यापेक्षा 160 ते 150च्या दरम्यान राहील असा मला वाटतं. त्यानंतर पहा SBC जर आपण पाहिलं तर 174च्या आसपास. आणि NT मधल्या ज्या काही कॅटेगरीज आहेत त्यांचा कट ऑफ हा 170 ते 180 या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. NTB-साठी तर जागाच नाही त्याचा कट ऑफ सांगण्याबद्दल, कारण की इथं शंकाच नाहीये. तर पहा मित्रांनो, इथे जे काही एक्सपेक्टेड कट ऑफ राहू शकतात पेपरला अनुसरून, विद्यार्थ्यांच्या मार्क्सला अनुसरून, तर जे विद्यार्थ्यांनी सांगितलंय त्याच्या बेसिसवर इथे मी सांगण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही परीक्षा ज्या झाल्या त्यांचं सुद्धा अनालिसिस करून कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की पेपर हा कसा होता? तुमचा पेपर कसा होता? मध्यम होता, सोपा होता, कठीण होता? आणि तुम्हाला किती मार्क्स येऊ शकतात आणि कट ऑफ कितीवर लागू शकतो तुमच्या मते, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुमचे काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तेही तुम्ही बिंदासपणे विचारा. आणि जर नवीन अपडेट तुम्हाला हवे असतील तर तुम्ही टेलिग्रामला सुद्धा जॉईन होऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.